हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इन्फिनिटी अकॅडमी. मी आहे मैत्री आणि या व्हिडिओत तुमच्यासाठी घेऊन आली आहे प्रॅक्टिस सेट नंबर 33. या आधीचे प्रॅक्टिस सेट आणि नंतरचे प्रॅक्टिस सेट मी चॅनलवर अपलोड केलेले आहेत, ज्याच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील. तरी तुम्हाला कुठल्या एज्युकेशनल व्हिडिओची रिक्वायरमेंट असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. बघा, फर्स्ट क्वेश्चन आपल्याला काय विचारलं आहे. मंगललाल ब्रॉड ट्राउझर फॉर 400 रुपीज. बघा, ट्राउझर आणलेली आहे 400 रुपीजला अँड अ शर्ट कितीला आणलेलं आहे 200 रुपीजला अँड सोल्ड देम फॉर रुपीज 448 अँड 250 रुपीज रिस्पेक्टिवली. आणि ते कितीला विकलेले आहेत? ट्राउझर जी आहे ती 448ला आणि शर्ट जे आहे ते 250 रुपीजला विकलेला आहे. मग आपल्याला काय विचारलंय, विच ऑफ दिस ट्रान्झॅक्शन वॉज मोर प्रॉफिटेबल. याच्यात कोणत्या ट्रान्झॅक्शनमध्ये जास्त फायदा झालाय आपल्याला हे विचारलंय. मग आपण त्याच्यासाठी काय करणार, सर्वात पहिले आता इथे आपल्याला दिलेल्या दोन गोष्टी आहेत, एक शर्ट आणि ट्राउझर. मग हे ट्राउझर आणि शर्टचे आपण दोघांचे सेपरेट प्रॉफिट काढून घ्यायचे आहेत. सेपरेट प्रॉफिट काढल्यानंतर त्यांचे प्रॉफिट इन पर्सेंट काढणार. का? कारण की खरेदी किंमत जी आहे CP जी आहे ती सेम आहे का? एक 400ला आहे, एक 200ला आहे, ते सेम नाहीये. त्यामुळे आपण त्यांचे सेपरेट पर्सेंटेज प्रॉफिट काढायचं आहे. तर आपण स्टेप बाय स्टेप बघूया. ट्राउझरसाठी आपण T कन्सिडर करूया. ठीक आहे, ट्राउझरसाठी T कन्सिडर करूया. मग CP ऑफ ट्राउझर, ठीक आहे, CP ऑफ ट्राउझर किती आहे 400 रुपीज आणि SP ऑफ ट्राउझर SP काय आहे 448 रुपीज. ठीक आहे, तुम्हाला दिलेला इथे 448 रुपीजला ट्राउझर विकलेली आहे. आता इथे SP जास्त आहे का CP जास्त आहे? बरोबर, SP जास्त आहे म्हणजे काय झालेलं आहे? बरोबर, प्रॉफिट झालेला आहे. मग आपण प्रॉफिटचा फॉर्म्युला लिहिणार, प्रॉफिट इज इक्वल टू SP मायनस CP. ठीक आहे, SP काय दिली आपल्याला 448 रुपीज. CP काय आहे 400 रुपीज. म्हणजे याच्यात किती रुपये प्रॉफिट झालाय 48 रुपीज. बरोबर, 48 रुपीज प्रॉफिट झालेला आहे. ठीक आहे, आता आपण बघूयात याचा पर्सेंटेज प्रॉफिट म्हणजे किती पर्सेंट प्रॉफिट झालाय. मग जो पर्सेंटेज प्रॉफिट आहे त्याला आपण X मानूया. ठीक आहे, मग पर्सेंटेज कसं काढलं, आता त्याला आपण X मानलं, मग काय येईल खाली X अपॉन 100. आता पर्सेंट आहे, पर्सेंट म्हणजे 100पैकी, मग ते 100पैकी किती पर्सेंट आहे म्हणून अपॉनला आपण 100 घेणार. आणि इकडे काय येणार CP. कधी पण इथे CP येते, कितीला घेतलेली आहे वस्तू ते लिहायचं आहे. मग कितीला घेतली आहे 400ला. ट्राउझर कितीला घेतली आपण 400ला घेतली. आणि प्रॉफिटचा पर्सेंटेज काढायचा आहे. प्रॉफिटचं पर्सेंटेज काढायचंय त्यामुळे आपण इथे प्रॉफिट घेणार. किती येतो प्रॉफिट 48 रुपीज. ठीक आहे, आता इथे पर्सेंटेज म्हणजे X ची व्हॅल्यू काढायची म्हणून दोन्ही साईडला आपण काय करणार 100 ने मल्टिप्लाय करणार. X अपॉन 100 मल्टिप्लाय बाय 100 इक्वल टू 48 अपॉन 400 मल्टिप्लाय बाय 100. 100 वन जा 100, 100 वन जा 100. इथे 2 झिरोज कट, 2 झिरोज कट, 4 वन जा 4 वन जा 4 2 जा 8. ठीक आहे, म्हणजे किती प्रॉफिट झालेला आहे X इक्वल टू 12%. बघा, ट्राउझर मागे 12% प्रॉफिट झालेला आहे. आता शर्ट साठी सुद्धा आपण सेम काढणार आहोत. सेम काय करणार, शर्ट साठी आपण पर्सेंटेज इन प्रॉफिट काढणार आहोत. तर आपण शर्ट साठी S कन्सिडर करणार. आता कॉस्ट प्राइस फॉर शर्ट काय येईल, कॉस्ट प्राइस फॉर शर्ट काय आहे 200 रुपीज. व्हेरी गुड, 200 रुपीज. सेलिंग प्राइस काय आहे 250 रुपीज.
250 रुपीज. बघा हे आपल्याला डिरेक्ट दिलेले आहेत. आता इथे CP मोठी आहे का SP? SP. ठीक आहे, SP मोठी आहे म्हणजे काय झालेलं आहे? Profit. व्हेरी गुड, प्रॉफिट झालेला आहे. मग आपण काय लिहिणार? SP इज ग्रेटर दॅन CP, देअरफॉर देअर इज प्रॉफिट. ठीक आहे, मग प्रॉफिट इज इक्वल टू Selling price. SP minus CP. बरोबर, सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस, SP मायनस CP. SP काय आहे आपली इथे? 250. 250. CP काय आहे? 200 rupees. ठीक आहे, म्हणजे सबस्ट्रॅक्शनचा आन्सर काय येईल? 50 rupees. ठीक आहे, 50 रुपीज. हा झाला आपला प्रॉफिट. आता आपल्याला प्रॉफिट इन पर्सेंट काढायचं आहे. मग जो प्रॉफिट इन पर्सेंट आहे त्याला आपण Y मानूया. ठीक आहे, मग काय येईल? Y अपॉन 100 आणि 50 जो प्रॉफिट येतो, कारण त्याला आपल्याला प्रॉफिटचं पर्सेंट काढायचे आणि इकडे येणार CP काय आहे? 200 रुपीज. मग आता काय करणार आपण? Y अपॉन 100 दोन्ही साईडला 100 ने मल्टिप्लाय करणार. ठीक आहे, 50 अपॉन 200 मल्टिप्लाय बाय 100. 100 वन जा 100, 100 वन जा 100. आता इथे बघा हे 2 झिरोज कट, इथे 2 झिरोज कट, खाली 2 आहे, वरती 50. 2 वन जा 2, 2 टू जा 4, एक उरला, हा काय तयार झाला? 10. 2 5 जा 10. देअरफॉर Y ची व्हॅल्यू काय आली? 25%. ठीक आहे, आता मला सांगा 12% मोठा का 25% मोठा? 25%. म्हणजे प्रॉफिटेबल ट्रान्झॅक्शन कोणतं झालेलं आहे? शर्टचं. मग आपण एंड स्टेटमेंट लिहिणार, शर्ट इज मोर प्रॉफिटेबल दॅन ट्राउझर. क्लिअर आहे सगळ्यांना? हो. ठीक आहे. सेकंड क्वेश्चन बघा आपल्याला काय दिलाय. Ramrao brought a cupboard for 4,500 rupees and sold it for 4,950 rupees. Shamrao brought a sewing machine for 3,500 and sold it for 3,920 rupees. Whose transaction was more profitable? कोणाचं ट्रान्झॅक्शन हे जास्त प्रॉफिटेबल आहे हे आपल्याला विचारलंय. आता बघा, रामरावने कबर्ड घेतलेलं होतं आणि शामरावने सेविंग मशीन घेतलं होतं, तर कोणाचं जास्त प्रॉफिटेबल आहे हे विचारलंय. मग आता आपण सर्वात पहिले इन पर्सेंट रामरावचं काढूया, इन पर्सेंट शामरावचं काढूया. ठीक आहे, प्रॉफिट झालंय हे तर दिसतंय आपल्याला. बघा CP दोघांच्या कमी आहेत आणि SP मोठ्या आहेत. तर फर्स्ट आपण रामराव साठी R घेऊया. ठीक आहे, मग रामरावचं CP काय आहे? 4,500 rupees. 4,500 रुपीज. SP काय आहे? 4,950 rupees. 4,950 रुपीज. बरोबर. आता इथे काय मोठी आहे? SP ग्रेटर आहे त्यामुळे काय झालेलं आहे? प्रॉफिट झाले. मग प्रॉफिट इज इक्वल्स टू SP मायनस CP. ठीक आहे, मग SP काय आहे? 4,950. CP काय आहे? 4,500 rupees. ठीक आहे, आता यांचं सबस्ट्रॅक्शन करून काय आन्सर येईल? 450. ठीक आहे, एवढा इन रुपीज प्रॉफिट झालाय, पण आपल्याला इन पर्सेंटेज काढायचंय कारण दोघांच्या ज्या अमाऊंट्स आहेत त्या वेगळ्या आहेत. बघा, एक्झामला जर तुम्हाला कन्फ्युजन होत असेल की याचं असं दिलंय तर कसं येणार, तर काय करायचं, ज्या वेळेला दोन्ही ट्रान्झॅक्शनमध्ये CP वेगळ्या आहेत आणि SP तर वेगळा असेल, पण CP जर वेगळ्या वेगळ्या दिल्या आहेत तर तुम्ही काय करायचं, दोन्हीही ट्रान्झॅक्शनचे पहिले पर्सेंटेज प्रॉफिट काढून घ्यायचं आणि त्याच्यानंतर कम्पेअर करायचं. ह्या अमाऊंटवर आपल्याला कम्पेअर करायचं नाही. ठीक आहे, तर मग प्रॉफिट एवढा झालाय, मग पर्सेंटमध्ये प्रॉफिट आपण X कन्सिडर करूया. X अपॉन 100. खाली काय येतं? CP येते. CP काय दिली आपल्याला? 4,500 आणि प्रॉफिट किती झालाय? 450. दोन्ही साईडला आपण काय करणार? 100 ने मल्टिप्लाय करणार. बरोबर. ठीक आहे, 45 अपॉन 4,000 मल्टिप्लाय बाय 100.
आता आपण दोन्ही साईडने कट करणार. 100 वन जा 100, 100 वन जा 100. हे 2 झिरोज कट होतील, हे 2 झिरोज कट होतील. बघा काही काय करतात की इथे पण कट करतील, इथेही कट करतील, इथेही कट करतील. आता हे क्रॉसमध्ये आहेत म्हणजे ते एकमेकांना डिवाइड असतात. आणि अशा वेळेला आपण जर इथे 2 झिरोज आहेत तर इथेही 2 झिरोज कट करायचे आहेत. हे कट होणार नाही, त्यामुळे ते व्यवस्थित तुम्ही लक्ष द्यायला हवं. आता पुढे काय करणार. 45 वन जा 45, 45 वन जा 45. हा 0 ॲज इट इज म्हणजे काय आला आन्सर. 10%. बरोबर. म्हणजे कबड मागे रामरावला 10% प्रॉफिट झालेला आहे. ठीक आहे, क्लिअर आहे सगळ्यांना. आता नेक्स्ट बघा, आपल्याला नेक्स्ट बघायचं आहे. नेक्स्ट आपल्याला काय करायचं आहे, शामरावचं काढायचंय. शामरावचं काढायचंय म्हणून आपण काय करणार, शामरावचा एस धरूया आपण. इथे तुम्ही पूर्ण स्पेलिंग लिहू शकतात. CP फॉर शामराव काय आहे सेविंग मशीनची. 3,500 rupees. 3,500 रुपी. SP काय आहे 3,920 rupees. 3,920 रुपीज. SP मोठी आहे म्हणून प्रॉफिट झालेला आहे. प्रॉफिटचा फॉर्म्युला Selling price minus cost price. बरोबर का नका. सेलिंग प्राइस काय आहे 3,920 rupees. परम मला सांगा आता CP काय आहे. 3,500. ठीक आहे, 3,500. सबस्ट्रॅक्शन काय येणार 420 rupees. बरोबर सोम. 420 रुपीज. आता आपल्याला इन पर्सेंट हा प्रॉफिट काढायचा आहे. त्याच्यासाठी आपण पर्सेंटेजला Y कन्सिडर करूया. Y/100. मग आता पुढे काय करणार सांगा. खाली काय येईल 3,500. 3,500 विच इज अवर CP. ठीक आहे, CP खाली येणार आणि जो प्रॉफिट झालाय तो आपण वरती घेणार. ठीक आहे, मग आता काय करणार 100 ला बोथ साइड काय करणार आपण मल्टिप्लाय करणार. आता काय येणार 100 वन जा 100, 100 वन जा 100. हे 2 झिरोज कट, हे 2 झिरोज कट. आता 35 ला 420 ने डिवाइड करा. चला करा. 420 ला 35 ने डिवाइड करा. 12%. बरोबर. Y इज इक्वल टू 12%. आता बघा दोघांचा इन पर्सेंट आपल्याला प्रॉफिट समजलेला आहे. हा 10% आहे, तो 12% आहे. म्हणजे कोणाला जास्त प्रॉफिट झालाय शामरावला. बरोबर. सेविंग मशीनचं जे ट्रान्झॅक्शन आहे त्याच्यात जास्त प्रॉफिट झालेला आहे. मग तुम्ही एंड स्टेटमेंट लिहिणार. आपल्याला हुज विचारलेलं आहे म्हणजे कोणाचं कशाचं हे विचारलेलं नाही, मशीनचं वगैरे विचारलेलं नाही, तर हुज विचारलेलं आहे तर आपण शामराव लिहिणार. शामराव's ट्रान्झॅक्शन वॉज मोर प्रॉफिटेबल. समजलंय सगळ्यांना. थर्ड क्वेश्चन बघा आपल्याला काय दिलाय. हनी ब्रॉट 1 बॉक्स ऑफ 50 ॲपल्स फॉर 400 रुपीज. 50 ॲपलचा एक त्याने बॉक्स आणलाय जो की 400 रुपयाला त्याला पडलाय. ही सोल्ड ऑल द ॲपल्स ॲट द रेट ऑफ 10 रुपीज इच. इच म्हटलंय एक ॲपल त्याने 10 रुपयाप्रमाणे विकलंय. ठीक आहे, पुढे काय विचारलंय वॉज देअर अ प्रॉफिट ऑर लॉस. इथे प्रॉफिट झालाय का लॉस झालाय हा पहिला प्रश्न विचारलाय. सेकंड क्वेश्चन आपल्याला विचारलाय व्हॉट वॉज इट्स पर्सेंटेज. जो काही प्रॉफिट किंवा लॉस झालेला आहे त्याचं पर्सेंटेज आपल्याला काढायला लावलंय. ठीक आहे, सगळ्यात पहिले आपण CP बघूया. CP सरळ सरळ दिलेली आहे 400 रुपीज. ठीक आहे, त्यानंतर ते 50 ॲपल होते 10 रुपयाला एक अशा प्रमाणे विकले. मग सेलिंग प्राइस काय येईल 10 मल्टिप्लाय बाय 50. बरोबर. 50 ॲपल्स आहेत तर 10 मल्टिप्लाय बाय 50 विच मीन्स 500 रुपीज. ठीक आहे, 500 रुपीजला सगळे ॲपल विकलेले आहेत. आता इथे CP मोठी आहे का SP मोठी आहे. SP मोठी आहे म्हणजे काय झालंय सेलिंग प्राइस इज ग्रेटर दॅन कॉस्ट प्राइस देअरफॉर देअर इज प्रॉफिट.
प्रॉफिटचा फॉर्म्युला सांग सोहम. सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. आतापर्यंत तुमचे सगळ्यांचे प्रॉफिट अँड लॉसचे फॉर्म्युले व्यवस्थित पाठ झाले असतील. SP किती झालेला आहे सांगा. 500 मायनस 400. काय आला आन्सर 100. बघा प्रॉफिट हा 100 रुपीजचा झालेला आहे. फर्स्ट क्वेश्चन विचारला होता वॉज देअर इज प्रॉफिट ऑर लॉस, त्याच्यामुळे आपण वर्डमध्ये आन्सर लिहिणार देअर वॉज प्रॉफिट ऑफ 100 रुपीज. पुढचा प्रश्न विचारला आहे की किती पर्सेंटमध्ये झाला आहे. मग पर्सेंटमध्ये काढण्यासाठी आपण काय करणार सांगा. पर्सेंटला एक्स मांडणार अपॉन 100 इक्वल्स टू वरती काय घेतो आपण प्रॉफिट. बघा जर प्रॉफिट झालं असेल तर प्रॉफिट, लॉस झाला असेल तर लॉस, तो वरती घ्यायचा आहे. खाली आपण काय घेतो कॉस्ट प्राइस CP कॉस्ट प्राइस किती आहे ती 400 रुपीज. आता दोन्ही साईडला आपण 100ला काय करणार मल्टिप्लाय करणार, तेव्हा तो एक्स एकटा उरेल ना आणि पर्सेंटेज निघतील ना. ठीक आहे. 100 वंजा 100 वंजा हे 2 झिरोज कट, हे 2 झिरोज कट. 4 वंजा 4 2 जा 8 किती उरले 2 उरले. हा 20 तयार झाला. मग 4 5 जा 20. ठीक आहे 5 जा 20. मग एक्स ची व्हॅल्यू काय आली 25%. मग तुम्ही स्टेटमेंट लिहिणार हनीफ गॉट प्रॉफिट ऑफ 25%. क्लिअर आहे सगळ्यांना, समजलंय. तर ह्या क्वेश्चन सोबत आपला प्रॅक्टिस सेट नंबर 33 संपला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट नंबर 34 पाहणार, ज्याची लिंक मी ऑलरेडी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तुमच्या स्टँडर्डचे अदर सब्जेक्टचे व्हिडिओ सुद्धा मी टाकलेले आहेत. तुमच्या क्वेश्चन्सचे आन्सरचे व्हिडिओ सुद्धा आहेत, वर्कबुकचे आन्सर्स आहेत, सायन्स प्रॅक्टिकल बुकचे सुद्धा आन्सर्स आहेत. तरी अशाच काही व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू.